उन्हाळी वाळवणाचा अजून एक पदार्थ म्हणजे हे साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या. आता ह्या बटाट्याच्या आणि साबुदाण्याच्या चकल्या इतक्या साध्या सोप्या पद्धतीने तयार केल्या जातात, म्हणजे ह्याला जास्त वाटण-घाटणही नसतं किंवा जास्त शिजवावंही लागत नाही. आणि तुम्ही म्हणाल तर लहान मुलांनाही या खूप आवडतात. अगदी चटपटीत असतात. अगदी थोडक्या साहित्यातच या तयार होतात. आता ह्या तयार करताना आमच्या इकडे जिरं घालत नाहीत, कारण ह्या उपवासाला आमच्याकडे जिरे चालत नाहीत. उपवासा दिवशी ह्या हमखास तळल्या जातात. आता उपवास हे निमित्तच असतं. उपवासवाल्यांसाठी थोड्याच असतात, पण बाकी सगळ्यांसाठीच ह्या तळल्या जातात आणि त्याच आवडीने सगळे खातातही. ह्या चकल्या तळल्यानंतर कुरकुरीत खुसखुशीत तर होतातच, पण चवीलाही एक नंबरच होतात. तर ह्या करण्यासाठी मी इथं अर्धा किलो शाबू घेतलेला आहे. तो चांगला नीट करून घेतलेला आहे आणि तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेला आहे. आणि नंतर थोडंसं त्यात पाणी घालून 5 मिनिटासाठी तसंच झाकून ठेवलेलं आहे. आणि नंतर हे सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. हे पाणी काढल्यानंतर ह्या शाबूमध्ये एक मोठा ग्लास भरून कडकडीत असं तापवलेलं पाणी त्यात घातलेलं आहे आणि नंतर हा शाबू सगळा मिक्स करून सेट करून ठेवलेला आहे. आता हा शाबू रात्रभरासाठी भिजण्यासाठी तसाच ठेवलेला आहे. आता सकाळ उठून बघू शकता किती छान हा शाबू भिजलेला आहे. आता त्याच्यासाठी 1 किलो बटाटा शिजवून घेतलेला आहे. हा बटाटा चांगला खिसणीनं सगळा खिसून घ्यायचा आहे. हा बटाटा खिसून घेतल्यामुळे ह्यात कोणत्याही गाठी राहत नाहीत. आता इथं आपण शाबू जो पूर्ण मोकळा करून घेतलेला होता तो एका परातीत काढून घ्यायचा आहे आणि उकडून खिसून घेतलेला बटाटाही त्यात घालायचा आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता इथं मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून मळून चांगलं घ्यायचं आहे. आता याच्यातच मी 15 ते 16 हिरव्या मिरच्या चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत. त्याही त्यात घातलेल्या आहेत आणि हे सगळं मिक्स करून चांगलं मळून घ्यायचं आहे. हे मळून झालं की नंतर मग त्याचे मी असे उंडे करून घेतलेले आहेत, म्हणजे साच्यात घालण्यासाठी बरं पडतं. हे उंडे असे जरा लांबट केलेलेच आहेत. आता हा साच्यात घालण्यासाठी चकती जी खरखरीत बाजू असते ती खालच्या बाजूला केलेली आहे आणि त्याच्यात हे उंडे घातलेले आहेत. हे उंडे घातल्यानंतर साचा हा पूर्ण बंद करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर एका प्लॅस्टिकच्या कागदावर अशा ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. आता ह्या चकल्या सगळ्या पाडून घेतल्यानंतर ह्याला चांगल्या कडक उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत. आता ह्या चकल्या वाळवण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, पण ह्या एकदा वाळल्या आणि नंतर हवाबंद डब्यात ठेवल्या की मग मस्त वर्षभर चांगल्या टिकतात. ह्या चकल्या मी 3 दिवस कडक उन्हात वाळवलेल्या आहेत आणि ह्या चकल्यामध्ये फक्त शाबू, बटाटा, मीठ, मिरची इतकंच वापरलेलं आहे. आता आमच्या इकडं या शाबूच्या चकल्यामध्ये जिरं वापरत नाहीत, त्यामुळे मी ह्यात जिरं घातलेलं नाहीत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जिरं टाकू शकताय. तर इथं तयार आहे उन्हाळी वाळवणाचा अजून एक पदार्थ, ते म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या. आता ह्या चकल्या आपण थोड्याशा घेऊया आणि थोड्याशा तेलात आपण तळून बघूया तर कशा झालेल्या आहेत ह्या चकल्या. गॅसवर कढई ठेवून त्यात थोडंसं तेल घातलेलं आहे. आता इथं मी थोडंसंच तेल वापरलेलं आहे. हे तेल चांगलं तापलं की मग त्यात आपण या चकल्या सोडलेल्या आहेत. ह्या चकल्या तळल्यानंतर बघा, तुम्ही बघू शकता किती छान दिसतात ह्या चकल्या आणि चवीला म्हणाल तर चवीलाही एकदम छानच होतात ह्या चकल्या. आता ह्याच तेलात अजून थोड्याशा चकल्या आपण सोडूया आणि त्याही तळून बघूया. तर हे तर बघू शकताय तेल चांगलं तापल्यावर ह्या चकल्या किती फुलत आहेत ते. तेल व्यवस्थित तापलं असलं म्हणजे मग चकल्याही चांगल्या तळल्या जातात. आता इथं नंतर सोडलेल्या चकल्या तुम्ही बघू शकता किती छान तळलेल्या आहेत. म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं असलं म्हणजे मग चकल्याही छान फुलतात आणि व्यवस्थित तळल्याही जातात. आता इथं बघा, सगळ्या जेवढ्या घेतलेल्या होत्या तेवढ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत. तळलेल्या थोड्याशा चकल्या एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत. तर इथं बघू शकताय तुम्ही आपल्या मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा चकल्या तळून तयार झालेल्या आहेत. उपवासासाठी आवर्जून आमच्या इकडे ह्या चकल्या तळल्या जातात. आणि इथं बघू शकताय तुम्ही अगदी कुरकुरीत अशी आणि खुसखुशीत अशी ही चकली तयार झालेली आहे. तर अगदी लहान मुलांना तर अगदी आवडते अशी ही चकली तयार झालेली आहे. तर तुम्हीही एकदा अशा प्रकारची चकली तयार करून बघा आणि ही कशी झाली आहे ते मला नक्की सांगा. तर या मंडळी इथं साबुदाणा आणि बटाट्याची चकली खायला